Have you heard the word sledging in cricket? जेव्हा एखाद्या टीमचा प्लेयर खूप चांगली बॅटिंग करतोय, खूप फोकस होऊन बॅटिंग करतोय, तेव्हा समोरच्या टीमचे प्लेयर्स काय करतात? त्याला स्लेज करण्याचा प्रयत्न करतात। स्लेजिंग म्हणजे काय की त्याचा फोकस हटला पाहिजे आणि ते करण्यासाठी ते काय करतात? त्याला चिडवतात, काहीतरी असं बोलतील की त्याला राग येईल आणि पर्पज काय असतो त्याचा की त्याने चुकीचा शॉट मारावा आणि तो आउट होऊन जावा। म्हणजे एक प्रकारे स्लेजिंग इज नथिंग बट चीटिंग, निगेटिव्ह गोष्ट आहे। आपल्या ट्रिगोनोमेट्री मध्ये पण काय होतं बघा, बऱ्याचदा आपल्याला निगेटिव्ह अँगल्सचा सामना करावा लागतो। आता बघा जनरली काय असतं, हे सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ आहेत, यांच्या पुढे काही येऊ शकतं, मे बी थीटा, पण दरवेळेस थीटाच असेल का? तो अल्फा असू शकतो, एक्स असू शकतो, 30 डिग्री असू शकतो। ट्रिगोनोमेट्रिक रेशिओच्या पुढे जर तो आलेला आहे तर तो अँगल आहे आपल्यासाठी। ओके, तर मग जर हे अँगल निगेटिव्ह झाले तर ते कसे होतील? तर मायनस थीटा। सो हे आपले ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ आणि आपण ते कोणाच्या विषयी बघतोय? तर निगेटिव्ह अँगल साठी। दॅट्स व्हाय cos ऑफ मायनस थीटा, tan ऑफ मायनस थीटा, sec ऑफ मायनस थीटा अँड सो ऑन। अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह अँगल्स लिहून घेतले। आता सचिन तेंडुलकरला एका गोष्टीसाठी नेहमी ओळखलं जातं क्रिकेटमध्ये की कितीही स्लेजिंग झाली तरी तो इतका फोकस खेळायचा की निगेटिव्ह गोष्टींचा त्याच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही, है ना? त्याला दिसायचंच नाही की आजूबाजूला कोणी स्लेज करतंय। आता या ट्रिगोनोमेट्रिक मध्ये पण आपल्याकडे दोन सचिन आहेत। कोण कोण? तर एक कॉस आहे आणि सेक, त्याचा रेसिप्रोकल, त्याच्यासोबत सीसो खेळणारा सेक, हे दोघं सचिन आहेत। सचिन आहेत म्हणजे काय? त्यांची स्लेजिंग झाली, निगेटिव्ह गोष्ट घडली त्यांच्यासोबत, तरी ते त्याचा परिणाम त्यांच्यावर होऊ देत नाही आणि ते त्याच्यातून पॉझिटिव्हली बाहेर पडतात। सो cos ऑफ मायनस थीटा इज cos थीटा अँड सिमिलरली sec ऑफ मायनस थीटा इज sec थीटा। मग बाकीच्या प्लेयर्सचं काय आहे? बाकीचे प्लेयर्स आउट होऊन जातात जर त्यांची स्लेजिंग झाली, तर दे लॉस देअर कूलनेस अँड दे आउट, दे गेट आउट। सो sin ऑफ मायनस थीटा इज मायनस sin थीटा, tan of minus theta is minus tan theta, cosec minus theta is minus cosec theta and cot of minus theta is minus cot theta। आता हे फॉर्म्युले पाठ करायची गरज आहे का? अजिबात नाही। जस्ट रिमेंबर हु इज द सचिन अमंग दीज 6। सचिन कोण कोण आहे मग? कॉस अँड सेक, बाकीचे सगळे प्लेयर्स आउट होणारे आहेत।